पालक गरगटा भाजी करू, टेस्टी आहे। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। पालकाची भाजी करण्यासाठी अर्धा किलो पालक मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। चिरून घेतला आहे बारीक। त्यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, आलं घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 1 तास आधी चणा डाळ आणि शेंगदाणे भिजत घातलेले आहेत। पहा, 3-3 टेबलस्पून। एका कुकरच्या डब्यामध्ये मी डाळ पालक हे सगळं शिजवून घेत आहे। कुकरमधून 3 शिट्या काढून घेतल्या। एका स्टीलच्या टोपामध्ये 3 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्या पिठातले सगळे गोळे वगैरे आपण मोडून घ्यायचे आहेत चमच्याच्या सहाय्याने। पीठ असं छान प्लेन करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये मी आंबट असं दही 3 ते 4 चमचे घालत आहे। पहा, पिठाचे गोळे मोडले, दही घातलं आहे आणि हे दही आणि पीठ चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण शिजवून थंड केलेला पालक तो आपण त्यात घालणार आहोत। तर हे थंड झालेला पालक त्यात घातलेला आहे। पहा, दही आणि पिठाच्या मिश्रणामध्ये हे पुन्हा सर्व चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि ह्याला आपण झणझणीत फोडणी देणार आहोत। तर हिंग, हळद, तिखट, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरच पावडर घेतलेली आहे, आलं लसणाची पेस्ट करून घेतली आहे, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि फोडणी देणार आहोत। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घातले। तेल गरम झालं, मोहरी घातली, मोहरी चांगली फुलली, जिरं घातलं, जिरं तडतडलं, आलं लसणाची पेस्ट घातली, चांगलं परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत आणि ह्या परतून घेतलं चांगलं। त्यामध्ये हे सर्व हळद, हिंग, तिखट, काश्मीरी लाल मिरच पावडर, गरम मसाला, कोरडे मसाले हे सर्व घातलेले आहेत। छान परतून घ्यायचे। त्यामध्ये शिजवून घेतलेला, थंड केलेला आणि पिठामध्ये मिक्स केलेला पालक घातला आहे, त्यात पाणी घातलेलं आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे, खाली लागायला नको। आणि भाजीमध्ये आपण पाणी आपल्या आवडीनुसार घालू शकतो। आपल्याला भाजी कितपत दाटसर हवी आहे, पातळ हवी, त्यानुसार आपण थोडंसं पाणी मी गरम करून पुन्हा घातलेलं आहे आणि ही भाजी एक थोड्या वेळासाठी आपण छान उकळू द्यायची आहे। भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही। तर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोड्या वेळासाठी ही भाजी 5-7 मिनटं शिजू द्यायची आहे। भाजी लवकर शिजते, पोळीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागते, भाताबरोबर देखील। निराली माय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत, कथा, कहाणी, भजन आहेत। आपण ते नक्की व्हिडिओज पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।